मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशा मागणीसाठी आज मुंबईमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण पाहतोय मेट्रो सिनेमा परिसरात अशा पद्धतीचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। सर्वधर्मीय व सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। या बोर्डवर देखील आपण स्पष्टपणे पाहतोय की संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे। तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळावा असं या फ्लेक्सवर लिहिण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वपक्षीय मोर्चाच्या निमित्तानं सर्वपक्षीय नेते जे आहेत हे या मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि यासाठी आता पोलीस संरक्षण देखील या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। समोर राज्य राखीव पोलीस दलाची गाडी आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मेट्रो सिनेमा परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहे। या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते काही वेळात जमायला सुरुवात होईल आणि इथून साधारणपणे एक अर्धा किलोमीटरचं अंतर हे आझाद मैदान परिसर आहे आणि त्या ठिकाणी हा मोर्चा जाऊन त्या ठिकाणीच जी भाषणं आहेत ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि एकंदरीतच आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं पुन्हा एकदा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी सरकार कारवाई करत नाही आणि ती कारवाई लवकरात लवकर करावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते जमा झालेले आहेत। दादा, कुठून आला तुम्ही आणि काय तुमचं? चेंबूर या भागातून आलो आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की जी घटना घडली दुर्दैवी, त्यांना लोकांना न्याय भेटावा। सोनावणे आहे, सूर्यवंशी आहेत, अशा लोकांना न्याय भेटावा यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे मिळून त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी एक जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी। किती कार्यकर्ते? आमचं तर म्हणणं आहे की जास्तीत जास्त यावं लोकांनी, पण जो कोणी स्वखुशीने येत असेल, या चांगल्या प्रसंगामध्ये सहभाग होत असेल त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत बी करू। आणि दुःखाचा हा विषय आहे, हा कुठला सुखाचा विषय नाही आहे। दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण एक प्रयत्न करत आहोत आणि आमच्या प्रयत्नाला यश भरपूर येणार अशी आम्ही आशा करतो आणि सरकारकडे मागणीसुद्धा करतो की न्याय भेटावा या दृष्टिकोनातून। सर, आपण पाहतोय सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी ही दुःखद घटना आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात संख्येनं कार्यकर्त्यांना यावं आणि सरकारकडे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवावा आणि त्यासाठीचं हे आंदोलन जे आहे ते भव्य दिव्य व्हावं यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी आव्हान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।